आपण थेट जाऊयात पुण्यात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय, निश्चित आपण बघू शकतो की श्रीमंत महापालिका म्हणून ओळखले असणारी पुणे महापालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर टेंडर प्रक्रियेचा अक्षरशः बाजार मांडला गेलाय। कारण आपण जर पाहिलं तर स यादीमध्ये जे काम करतात नगरसेवकांना तो अधिकार असतो त्यांच्या कामाचा तो पूर्ण करण्याचा, ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा असेल किंवा गटार साफ करणं असेल, पथ असेल, गार्डन असेल, असे अनेक कामं नगरसेवक करू शकतात। मात्र प्रशासकीय कामांवर नगरसेवक आता डोळा ठेवू लागलेले आहेत। कारण प्रशासकीय कामांवर आपल्याच ठेकेदाराला हा सगळं काम मिळावं, आपलेच बगलबच्चे पोचले जावेत म्हणून नगरसेवकांचा हा प्रयत्न जो आहे तो आता महापालिकेत सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण 10 लाखांपर्यंत जी कामं असतात त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते कुठलाही हस्तक्षेप करत नाहीत। मात्र आता प्रशासकीय कामांमध्ये थेट नगरसेवकांनी डल्ला मारायचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप जो आहे तो आता विरोधकांकडून सुरू करण्यात आलाय। त्यामुळे अनेक कामांमध्ये आपली सगळी बगलबच्च त्यांनाच सगळे हे कामं मिळावीत असा हट्ट जो आहे तो नगरसेवकांचा आहे। त्यामुळे कुठेतरी या नगरसेवकांवर लगाम बसतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण यामधून सुद्धा जे ठेकेदार आहेत त्यांना, जे प्रामाणिक ठेकेदार आहेत त्यांना हे कामं मिळू नयेत म्हणून चक्क नगरसेवकांच्या कार्यालयांमधून या सगळ्या प्रामाणिक ठेकेदारांना फोन जात आहेत। धमक्यांचे हे फोन आहेत आणि अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर जे श्रीमंत ठेकेदार आहेत ते आणखी श्रीमंत व्हावेत याच्यासाठी जे नगरसेवक आता प्रयत्न करू लागले आहेत त्यांच्यावर काही चाप लागणार आहे का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।